हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर इथं आपण प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहोत। मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि ही 38 साईज आहे। तयार उंची जास्त आहे म्हणून 1 मीटर पीस अगदी बरोबर पुरलेला आहे। बघू शकता तुम्ही, कुठंच कमी जास्त पीस नाहीये। 1 मीटर पीस बरोबर लागलेला आहे आपल्याला, कारण उंची भरपूर आहे। 15 इंच उंची आहे तयार। तर आपले हे पेपर पॅटर्न जे आहे ते ठेवून अगदी पटकन कटिंग होते, जास्त वेळ लागत नाही। अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करायला मी शिकवणार आहे। वॉटरप्रूफ आहेत आपले हे पेपर पॅटर्न, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही। 100% गॅरंटी आहे ब्लाऊज परफेक्ट बसायची, कायमस्वरूपी मार्गदर्शन आहे। हे आहे 2 पीस प्रिन्सेस कट, म्हणजे विदाऊट योगपट्टीचे। योगपट्टीचे सुद्धा प्रिन्सेस कट आपल्याकडे उपलब्ध आहेत। आपल्याकडे एकूण 15 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स असे अनेक 15 प्रकार आहेत। नऊवारी साडींचे 3 प्रकार आहेत, परकरचे 3 प्रकार आहेत। तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर इथं आपण आहे तसं स्टिक करून घेणार आहोत। हुकलूक पट्टी मी पुढच्या बाजूला घेणार आहे। इथं बंद बाजूकडून आलेले तरी मी त्यानंतर कट करून घेणार आहे, कारण पुढे हुकलूक पट्टीसाठी आपल्याला पाव इंच अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे। जेवढं तुम्ही याच्यामध्ये घेत असाल शिलाईमध्ये तेवढं आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे। तर आता आपण अशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत। मी मार्करने टिक करून घेते आधी। गळा मला आहे तेवढाच ठेवायचा आहे। उंची तयार 15 इंच आहे। तुम्ही उंची कमी जास्त घेऊ शकता। कमी जास्त उंची कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। पेपर पॅटर्न दिल्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट आहे तुम्हाला। आपल्या पेपर पॅटर्नसाठी 7 इंच पाठीमागच्या गळ्यापासून तर 15 इंच, 12 इंच, 13 इंच गळ्यापर्यंत तुम्ही कटिंग करू शकता। आता बऱ्याचशा महिलांची उंची 16 इंच, 17 इंच अशी असते, तर तुम्ही 14 इंच जरी गळा घेतला तरीही चालणार आहे। कुठेही शोल्डर गळणार नाहीत। आता आपण स्लीव्हजला टिक करून घेऊयात। कुठेही वाढवायचं नाही तुम्हाला। बघा, तुम्ही आहे तसंच पेपर कटिंगवरून मी टिक करून घेतलेला आहे। 28 पासून 50 साईज पर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि सर्व प्रकाराचे आहेत। तर इथं हा आहे पुढचा पार्ट, हा पण आहे पुढचा पार्ट। कप इतका सुंदर येतो, आकारच बघून तुम्हाला कळत असेल की कप अतिशय सुंदर येतो। मी स्टिच करताना दाखवणारच आहे। ही आहे स्लीव्ज मी लहान घेतलेली आहे, 8.5 इंचाची तयार येणार आहे आणि खाली मी लेस लावणार आहे। लेस कशी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। आणि हा आहे पाठीमागचा भाग। असे पूर्ण पार्ट आपल्याकडे मिळतात, प्रत्येक साईज बरोबर आणि प्रत्येक मापाबरोबर। तर आता आपण हे पाठीमागचा जो भाग आहे आणि पुढचे जे पार्ट आहेत त्याची कटिंग करून घेणार आहोत। हे अस्तर आहे। अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे। उंची जर तुमची जास्त असेल तर 1 मीटर अस्तर 38 साईज, 36 साईजला लागणारच आहे आपल्याला। हा जो कापड आहे साईडचा, हा हुकलूक पट्टीसाठी यूज होणार आहे। सगळी शिलाई मार्जिन वाढवून मी पेपर पॅटर्न दिलेले असतात। आता हा जो गळा आहे हा पण कट करून घेऊयात। गळा तुम्ही वाढवू शकतात। गळा वाढवल्यानंतर तुम्हाला शोल्डर मुंड्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाहीयेत। आपल्या पेपर पॅटर्नवरून 100% गॅरंटीने ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे। अगदी 4 ते 5 मिनिटातच आपलं ब्लाऊज कटिंग होतं। जिथं तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात ब्लाऊज कटिंग करायला, जसं की आपण ब्लाऊजवरून माप घेणार, शोल्डर, मुंडा, गळारुंदी, तसं आपले पेपर पॅटर्नवरून तुम्हाला शोल्डर, मुंडा, गळारुंदी कुठलंही माप घ्यायची गरज नाहीये। तर इथं मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं साईडला। मला माहित होतं कापड कमी जास्त असतं, तर जो जास्त कापड आहे तो मी कट करून घेणार आहे। शिवताना प्रॉब्लेम येत नाही। आता आपल्याला हा जो पुढचा पार्ट आहे हा कट करायचा आहे। याला मी हुकलूक पट्टी घेणार आहे पुढच्या भागाला। जर पाठीमागे तुम्ही हुकलूक पट्टी घेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही। पाठीमागे सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बनवले, पाठीमागे हुकलूक पट्टी कशी तयार करायची, तर पुढे हुकलूक पट्टीसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। पुढच्या गळ्याची उंची सुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकतात।
तर इथं आपण पुढचा गळा सुद्धा आहे तसाच कट केलेला आहे. आता स्लीव्ज कट करायची आहे आपल्याला. स्लीव्ज मध्ये सुद्धा मी कुठंही वाढवलेलं नाही, आधी स्लीव्ज कट करून घेतलेले आहे. आणि सध्या पेपर पॅटर्न वरती ऑफर डिस्काउंट चालू आहे. ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉल करायचा आहे. कॉलवरती सगळी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तर हे जे कापड आहे हे आपल्याला नंतर कामात येणार आहे, कंबरपट्टी किंवा हुकलूक पट्टीसाठी. गळपट्टीला तर काही उपयोगात येणार नाही, कारण गळपट्टी मी अशीच तयार करते. तर हा जो आहे हा बाहीचा आकार आहे. हे सगळे पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत. आता इथं मेन कापड घेतलेलं आहे मी. तर इथं आपण मेन कापड घेतलेले पीस आहे, याच्यावरती आपण अशा पद्धतीने हे ठेवून घेतलेलं आहे. काठ आहेत, काठाच्या बाजूने आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे बाहीचा. कमरेला काठ नाहीये, बाहीला काठ आहेत. तर आपण अशा पद्धतीने सगळे पार्ट ठेवून घेतलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. सर्वात आधी मी स्लीवची कटिंग करणार आहे. आता आपण हा साईडला कापड करून घेऊयात. इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. हा जो साईडला मी कट करते, हे जे काठ आहे मी यामध्ये फोल्ड करून घेणार आहे, कारण मला लेस लावायची तिथं. हे काठ आतमध्ये फोल्ड होणार आहे. अशा पद्धतीने आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण ही साईडला ठेवून देऊया. पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊया. पिना लावून घेतले आहेत मी. पिना लावल्यामुळे काय होतं, कापड जागचं हलत नाही. गळा मी स्टिच करतानाच कट करणार आहे, तर हा भाग पण साईडला ठेवून देऊयात. हा पण पार्ट आपण साईडला ठेवून देऊया. हा झाला आपला साईड पार्ट. तर इथं आपण सगळे पार्ट मेन कापडवरती अस्तर ठेवून कटिंग करून घेतलेले आहे. आता याला स्टिच कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.